मोठा जो भाग आहे त्याला म्हणतात विवर्त, त्याचा वरचा आहे त्याला अर्धविवर्त. पण याला अर्ध ग्रेव नाही म्हणत आहे किंवा हा हे पूर्ण भाग ग्रेव एक आहे, ते पूर्ण जांघी एक आहे. याला म्हणतात मंडल, हे आहे अर्धमंडल खालचं. या तिन्ही पार्टला अर्ध अर्ध नाव देतात. पण हे जे शेवटचे तीन आहेत त्यांना शेवटचे दोन आहेत तिकडचा आणि इकडला, त्यांना पूर्ण याला सारखं नाव आहे. आणि हे जे कुशी आहे, तर हे कुशी म्हणजे अर्ध कुशी छोटीवाली आणि हे कुशी. लक्षात आलं? हे ग्रेव पूर्ण पार्ट, कुशी अर्धकुशी, मंडल अर्धमंडल, विवर्त अर्धविवर्त आणि पूर्ण जांघी आहे. अशा प्रकारचे हे शब्द त्याला दिलेले आहेत. आता हे कुशी, ग्रेव, अर्धमंडल, अर्धकुशी, विवर्त आणि जांघी असंच का नाव दिलेलं आहे, हा एक प्रश्न आहे की नाही. त्याच्यात खूप मोठा अर्थ देखील कळलेला आहे. कुशी म्हणजे शरीराचा भाग. कुशी म्हणजे आपण म्हणतो ना, मी माझ्या आईच्या कुशीत झोपतो आहे ना, तर कुशी याचा अर्थ आहे शरीराचा एक भाग. आणि आपण कशाच्या कुशीत आहोत? दुधाच्या. ते किंवा आगाव घेतलं म्हणजे काय, दुधाच्या कुशीत आहोत. याची जाण असली पाहिजे भिक्खूंना, आहे की नाही. मला रोज भोजन जर भेटते आहे, मला माझ्या जर गरजा जर होत आहे, तुम्हाला हाल चालवायचं, नाकर चालवायची गरज नाही. अरे हे लोक कशाचा आधार आहे? भगवंताच्या खुशीचा आधार आहे की मला रोज भोजन भेटते, काहीही न करता फक्त अंगावर कपडे घातले की तुम्हाला कोणी जेवण द्यायचं. आणि मग एक टाइम नाही, दोन टाइम नाही, चार चार टाइम खातो म्हणलं तरी लोक देतात, आहे की नाही. तर हा कशाचा आधार आहे? हा भगवंताच्या खुशीचा आधार आहे. हे जाणून हे देते आहे, खुशी आणि अर्धखुशी हे देते आहे. त्याच्यानंतर सांगितलं मंडल. मंडल याचा अर्थ आहे वर्तुळ. वर्तुळ का संसार वट्टकथ मोचन थाळे मान असं म्हणतात ना, ते जेव्हा आपण करतो तेव्हा, आहे की नाही. तर हे जे वर्तुळ आहे, हे जे भवचक्र आहे, या भवचक्रातून तुम्ही मुक्त होऊ शकता. फक्त या खुशीची जाण ठेवा. म्हणून मंडल अर्धमंडल असा त्याचा मराठीचा अर्थ. त्याच्यानंतर आहे विवर्त. विवर्त म्हणजे बदल, स्थिती, स्वरूप. जर तुम्ही किती वाईट जरी असले, तसं दाखवून मुली मान बस काशावर धारण झालं, पहिले तर मारलं, पण त्याचा पश्चाताप करायला लागले लोक. आणि मग त्याची काय करत आहेत? सेवा करत आहेत. कशी सेवा करत आहेत? एकही असा व्यक्ती नव्हता की ज्याच्या मनामध्ये त्याला त्रास द्यावं अशी इच्छा त्याच्या मनामध्ये नव्हती. ज्या दिवशी राजा प्रशिंजिताला भगवंतांना अभिवचन दिलं की जर का तो डाकू अंगुलीमाल भिक्खू जर बनला असेल, तर मी काय करणार आहे? त्याची सेवा करणार आहे, मी त्याचं संरक्षण करणार आहे. पहिल्या दिवशी गेले म्हणते तर एका भिक्षापात्राचे 2 तुकडे जातात, आहे की नाही. आणि गुरु सोबत जर असतील तर त्यावेळेस काय करतात? शिष्य चारिका करतात, गुरु चारिका करत नाही. हा नियम आहे, हा विनय आहे. मग ते गेले त्या दिवशी भगवान सुद्धा उपाशी होते म्हणतात. कोणत्या दिवशी? ज्या दिवशी अंगुलीमाल भिक्षासाठी, चारिकेसाठी श्रावस्तीमध्ये गेले आणि त्या दिवशी एका भिक्षापात्राचे 2 तुकडे झाले, त्या दिवशी भगवंतांनाही भोजन भेटलं नाही. आणि भगवान म्हणतात हे सगळं सहन कर, आहे की नाही. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांना असं वाटलं की आता मुलगा पाठवणार आहे, तर दुसऱ्या दिवशी भगवान सांगतात की तो उरलेला तुकडा आहे ना अर्ध्यातला, तो घेऊन जाय. मग दुसऱ्या दिवशी अर्धा तुकडा घेऊन जातात आणि ते घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोक मारतात, आहे की नाही. तिसऱ्या दिवशी त्याला माहित होतं की आता आपल्याला जावंच लागते, दुसरा एक तुकडा उरलेला आहे भिक्षापात्राचा, तो अर्धा तुकडा घेऊन चालला जातात. पण चौथ्या दिवशी अशी आता तर काही पाठवणार नाहीत, कारण 3 दिवसाच्या जखमा मारलं. पहिल्या दिवशी मारलं, दुसऱ्या दिवशी मारलं, तिसऱ्या दिवशी मारलं. पण ज्या लोकांना पहिल्या दिवशी माहीत झालं, ज्या लोकांना दुसऱ्या दिवशी माहीत झालं त्याने मारलं, ज्या लोकांना तिसऱ्या दिवशी माहीत झालं त्या लोकांनी मारलं. तर 2-3 दिवस मार खाऊन आता चौथ्या दिवशी त्याचा संकल्प केला की आता जायचं कामच नाही आहे, कारण आपल्याकडे आता भिक्षापात्र नाही आहे. कशाला? भगवान सांगतात की नाही आता पहिले हातात जेवढं देतील तेवढं मार. आणि राजानं तिथून ऐलान केलं होतं, सांगितलं होतं सगळ्या लोकांना की मी भगवंतांना अभिवाचन दिलेलं आहे. कशाचं अभिवाचन दिलेलं आहे? की मी त्याची सेवा करील, कारण ती भारतात तिथपर्यंत पोहोचली होती. राजा प्रशिंजयाकडे की अंगुलीमाल चारिकेसाठी आलेला आहे आणि लोकांनी त्याला खूप बजाडलं, खूप मारलं. आणि मग त्यानं ते अनाउन्समेंट केलं सगळे इकडे, त्याला दौंडी पिटवली म्हणतात.
आणि दंड अरे कोणी त्याची सेवा करा, कारण मी भगवंताला असा शब्द दिलेला आहे असं बोललो आहे. चौथ्या दिवशी जेव्हा भगवान हे जातात अंगुलीमाल भिक्षा करण्यासाठी, तर तिथचे लोक एवढी जयंतरी करतात. कोणी पुऱ्या काळ रस्त्यावर येऊन ह्या मोठ्या मोठ्या भट्ट्या पेटवल्या, कोणी पुऱ्या काळ, कोणी खीर बनव, कोणी भाजी बनव, कोणी भात बनव. एकाही व्यक्तीची हिंमत नाही झाली की त्याच्या हातावर गरम गरम पुऱ्या टाक. म्हणजे काय काळजी घेत आहेत त्याची, आहे की नाही. अशीच कोणी माणूस किती वाईट जर असेल तर निश्चित असतो त्या मार्गाने जर लागला तर त्याची काळजी वाल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हटलेलं आहे विवर्त अर्धविवर्त, म्हणजे स्थिती बदलत राहते, स्वरूप बदलत राहते. अगोदर गुंडा होता, अगोदर दरोडेखोर होता, पण आता कोण झाला, आता साधू झाला, आता संत झाला, आता बुद्ध भिक्खू झाला. आता त्याच्या मनामध्ये कीव आहे लोकांबद्दल, द्वेषाची भावना नाही आहे. तर विवर्त आणि अर्धविवर्त. त्याच्यानंतर सांगितलं जांघेय. जांघेय हा शब्द जनरेटर पासून तयार झाला. जनरेट म्हणजे उत्पन्न होणे आणि नष्ट होणे, कंटिन्यू लगातार लगातार लगातार. म्हणून किती म्हणते कोणतेही कसे वाईट असोत, पण शेवटच्या क्षणी त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. काय पश्चाताप होते, जो जो जे जे आम्ही आमचे अकोल्यामध्ये म्हणते होते, जेव्हा त्यावेळेस अभयपुत्र भंतीजींना ओळखता का, ते एक्सपायर झाले त्या ॲक्सिडेंटमध्ये. तर माझे मित्र होते ते जवळचे, त्यांना माहिती झालं की धम्ममित्र भंतीजी आजारी आहे. बिहारातून त्यांच्या घरातल्या लोकांना त्यांच्या घरी घेऊन गेले. बिहारात ठेवला नाही, घरी घेऊन गेले. 1.5-2 महिने असे ते पडलेले होते बेडवर. आम्ही जेव्हा सगळे भिक्खू त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस अभयपुत्र भंतीजी म्हणते मुंडन करून देऊ का. त्यावेळेस त्याचे केस एवढा नाही, खूप मोठे मोठे झाले. मला हो. मग आम्ही त्याला थोडंसं मागं केलं, त्याचं डोकं वगैरे म्हणजे बाजीवरून मागं केलं आणि दोघांना आम्ही मुंडन करून दिलं. आणि मुंडन करत असताना त्यांना हे विचारलं, तुम्हाला पश्चाताप होते तुमच्या जीवनात. त्याच्या दोन्ही डोळ्यातून असं मी माझं जीवन व्यर्थ करून